नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। विकासकाच्या मुलाचे अपहरण करून 40 कोटींची मागणी। अंबरनाथ पोलिसांनी 12 तासांत 100 पोलिसाच्या मदतीने 10 आरोपींना ठोकल्या बेड्या। मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळिंबाची आवक घटली आणि शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा 24 तास बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागला बंदरखाडी किनारा विकसित करून आरामाराची प्रतिकृती उभारण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे। पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली। या ठिकाणी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे। या कामासाठी 150 कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती। हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची CRZची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले। ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा सुनियोजित पद्धतीने विकास झाल्यास स्थानिकांना 4 निवांत क्षण घालविण्यासाठी हक्काची जागा मिळेल। त्यात परिसराचे सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल। ठाणे शहराला लाभलेल्या नागला बंदरखाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केली जावी अशी मागणी आमदार श्रीमान प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। या कामाचे डिझाईन, संकल्प चित्र तयार करण्यात आले। परदेशात जसे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात, त्याच पद्धतीने नागला बंदरखाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे। गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे। या सुशोभीकरणाच्या कामांसाठी पहिल्या टप्प्याचा खर्च 150 कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती। ठाणे महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे। नागला बंदरखाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा इतिहास देखील या खाडी किनाऱ्याला असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक असे महत्त्व आहे। घोडबंदर गावात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतात। खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे आरमार केंद्राची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला इतिहासप्रेमींना करून दिली जाणार आहे।
तसेच खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या फिरण्यासाठी मोठा पाथवे, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉकवे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉलीबॉल फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लाइटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मगरोज आहेत तिथे लाकडाचे म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात शहरात पर्यटक येऊन पर्यटनाला चालना मिळेल व त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशा पद्धतीने येथे खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हा खाडी किनारा सुशोभीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिल्या टप्प्यात 150 कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरू होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असे आमदार सरनाईक म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या फायर विभागाचे निलंबित कर्मचाऱ्यांनी फसवणूक केलेल्या तरुणांसोबत मिळून अंबरनाथमधील मोठ्या विकासकाच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी 100 पोलिसांच्या मदतीने 12 तासाच्या आत 10 आरोपींना बेड्या ठोकत मुलाची सुरक्षित सुटका केली आहे. देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार अशी या मुख्य आरोपींची नावे असून हे दोघे मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये कार्यरत होते. मात्र 40 तरुणांना अग्निशामक दलात काम देतो असे सांगून प्रत्येकी 10 लाख रुपये असे करोडोची फसवणूक या दोघांनी केली होती. या प्रकरणी हे जामिनावरती बाहेर फिरत असून त्यांची रक्कम करीत करण्यासाठी या दोघांनी फसवणूक केलेल्या 3 ते 4 जणांसोबत मिळून अंबरनाथमधील एका विकासाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून व्हिडिओ कॉल करत 40 करोड रुपयाची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी सापळा रचत या सर्व आरोपींना बेड्या ठोकत या आरोपीकडून 2 अग्निशस्त्र, 4 जिवंत काडतूस हत्यारे आणि महागड्यातील अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रतिवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा सर्वत्र साजरा केला जातो. या पंधरवड्यादरम्यान स्वच्छता ही सेवा 2024 ही देश पातळीवरील महापालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना घेऊन ठाणे महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उत्सव स्वच्छतेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 9:30 दरम्यान कोरम मॉल ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या या उपक्रमात उत्सव ठाणेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मिळून स्वच्छता या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात नामवंत फॅशन मॉडेल सोबत कचरावेचक महिला, त्यांची मुले, सफाई कर्मचारी, सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांना घेऊन सादर होणारा फॅशन शो असणार असून VR वेचर आणि रोहन सेरा यांच्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे कलांकुर संस्थेची नृत्यनाटिका, गौरी व सौरव शर्मा यांचे कथ्थक नृत्य, वर्षा ओगले यांचे भारुड, पथनाट्य असे विविध कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. टाकाऊ वस्तूच्या वापरातून तयार केलेली वाद्यांच्या सहाय्याने स्वतः ठाणे ड्रम सर्कल व इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्र महाविद्यालय कबाड बोर्ड ही अनोखी संकल्पना सादर करणार आहेत. तसेच आगाऊ पोरे या स्टँडअप कॉमेडीचे कलाकार अथर्व हिंगणे यांच्या पुढाकाराने खास स्वच्छता या विषयावरील स्टँडअप शो सादर करणार आहेत. ठाणे महापालिकेसमवेत स्वत्व ठाणे, AR वेचर्स, रोहन सेरा, आगाऊ पोरे, कलांकुर, स्त्री मुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटी वास्तुशास्त्र महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या असून कोरम मॉलने व्हेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रमास जागा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिका व ठाणेकर नागरिकांनी दरवर्षी अनोख्या संकल्पना सादर करून राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे प्राप्त केली आहेत. यंदाही उत्सव स्वच्छतेचा या उपक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या ठाणे शहराला पहिल्या क्रमांकावर नेण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सबस्टेशन, पंपिंग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती व इतर तातडीचे कामे करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व
स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. परिणामी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 ते शनिवार सकाळी 9:00 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत डाळिंबाची आवक झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून तसेच काही प्रमाणात कर्नाटकमधून डाळिंब एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र आवक खूपच कमी आहे, त्यामुळे विक्री कमी प्रमाणात होत आहे. उत्पादन कमी झाल्याने आवक घटली आहे. कर्नाटक व राज्यातील इतर ठिकाणाहून येणाऱ्या डाळिंबांचे दर सारखेच आहेत. डाळिंबांची आकाराप्रमाणे विक्री होत आहे. सर्वात मोठ्या आकाराच्या डाळिंबाला डॉन बोलतात, जिला 300 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे, तर त्यापेक्षा आकाराने लहान असणाऱ्या डाळिंबाचे 200 ते 250 रुपये प्रति किलो दर आहे. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचले पाणी. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बदलापूरमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथहून बदलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. वाहनचालकांना या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत. सखल भागांमध्येही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विकासकाच्या मुलाचे अपहरण करून 40 कोटींची मागणी. अंबरनाथ पोलिसांनी 12 तासांत 100 पोलिसाच्या मदतीने 10 आरोपींना ठोकल्या बेड्या. मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळिंबाची आवक घटली आणि शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा 24 तास बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.